शिवशंकरांनी काय केलंय की राम हा बीजमंत्र धारण केलेला आहे, अर्धा चंद्र नाही, अर्धा चंद्र धारण नाही केलं तर राम हा बीजमंत्र जो आहे ते सतत धारण केलेलं आहे, म्हणून त्याला नमः सोमार्थ धारिणी असं म्हटलं. रूम हे रामचं प्रकटीकरण आहे आणि ल हे रूमचं प्रकटीकरण आहे. बापरे. म्हणजे शिवशंकर हा रामाचा जप करतात, राम राम हो, राम हो, या हो, बीजमंत्रात. मग याच प्रकारे अनेक श्लोकाचे आता हे सर्वसाधारण लोकांना करता अर्धा चंद्र धारण केलेले आहे नमः सोमार्थ धारिणी, पण त्याचे मूळ अर्थ एवढंच आहे. आणि हा श्लोक इतका महत्वाचा आहे की किलक स्तोत्रामध्ये एवढा श्लोक मुळात किलक स्तोत्र आहे, बाकीचे त्याची फलश्रुती आहे 13 श्लोक, म्हणजे एक श्लोकचा पाठ आहे आणि पुढचे 13 जे श्लोक आहे ती त्याची फलश्रुती आहे. म्हणजे असं इतकं चमत्कारिक स्तोत्र आहे ते किलक स्तोत्र. स्तोत्र एका श्लोकात उशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षे श्रेया प्राप्ती निमित्ताय नमः सोमार्थ धारिणी संपलं. पुढचं आहे ते सगळे फलश्रुती आहेत.